काका पास घरी राहिला आहे, माझ्या पप्पांना फोन करा, ते पैसे देतील, अशी कळकळीची विनंती करत असलेल्या 7वीतील चिमुकल्याला एसटी बसमधून थेट महामार्गावर उतरवण्यात आल्याची घटना शनिवारी सायंकाळी मंगळवेढा तालुक्यात घडली। या प्रकारामुळे पालक ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे। ब्रह्मपुरी तालुका मंगळवेढा येथील प्रथमेश राहुल पाटील हा 7वीतील विद्यार्थी दररोज सायंकाळी शिक्षणासाठी मंगळवेढ्याला ये-जा करतो। शनिवारी नेहमीप्रमाणे सायंकाळी 5 वाजता तो मंगळवेढा आगाराची सोलापूर मंगळवेढा बस क्रमांक 9405 या एसटीने प्रवास करत होता। ब्रह्मपुरी पासून काही अंतरावर बस आल्यानंतर वाहक तिकीट काढण्यासाठी आला। यावेळी प्रथमेशने बॅगमध्ये पास शोधला असता तो चुकून घरी राहिल्याचे लक्षात आले। घाबरलेल्या आवाजात त्याने वडिलांना फोन करण्याची विनंती केली। पप्पा पैसे देतील असे तो वारंवार सांगत होता, मात्र वाहकाने किंमत दिली नाही। विचार न करता सायंकाळी सुसाट वाहनांच्या गर्दीत बसचा दरवाजा उघडून त्या चिमुकल्याला थेट महामार्गावर उतरवले। एकीकडे राज्य सरकार शालेय विद्यार्थ्यांना मोफत पास, महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना सवलती देत एसटी महामंडळाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण दुसरीकडे एका पाससाठी चिमुकल्याला चक्क महामार्गावर उतरवणाऱ्या प्रकाराबद्दल जनतेतून संताप व्यक्त होत आहे। अचानक रस्त्यावर सोडल्यामुळे प्रथमेश गोंधळून गेला। डोळ्यात पाणी, मनात भीती आणि आजूबाजूला धावणारी वाहने। अखेर रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकी स्वाराला हात दाखवला। त्या व्यक्तीच्या मदतीने तो घरी पोहोचला। घरी आल्यानंतर त्याने घडलेला प्रकार सांगितला। हे ऐकून कुटुंबीय हादरून गेले। पालक राहुल पाटील यांनी संबंधित वाहकावर निलंबनाची कारवाईची मागणी केली आहे।